आपले जे सगळे सणवार आहेत आणि आपले जे उत्सव आहेत त्यांची संकल्पना ही नुसती तत्वज्ञानावर आधारित किंवा कुठल्या पौराणिक कथेवर आधारित अशी नसते, तर त्याला सर्व शास्त्रांचं सहकार्य किंवा सर्व शास्त्रांचा आधार असतो आणि याच्यासाठी योगशास्त्राचाही आधार आपल्याला बघता येऊ शकतो। म्हणजे भाद्रपद महिन्यात पार्थिव गणपतीचं पूजन की ज्या वेळेला पार्थिव आणि चैतन्य यांना एकत्रित कसं करायचं याची संकल्पना त्या योगशास्त्राने मांडली आणि मूलाधार चक्राच्या ठिकाणी गणपतीची स्थापना किंवा असलेल्या देवतेची गणपतीची उपासना सांगितली आणि मग त्याच गणपतीचं जलतत्वात विसर्जन झाल्यानंतर आपल्या अनुवंशिक असलेले सर्व जे दोष आहेत ते दोष निघून जावेत किंवा आपल्यात असणारे जे इतर काही पार्थिवातून आलेले दोष आहेत ते जावेत म्हणून पितृपंधरवडा अशा तऱ्हेने एक आपल्याला उत्सव सांगितला। आणि त्यानंतर जसं कंदिलाची काच साफ झाल्यानंतर ज्योत आतली दिसते तशी ज्योत प्रगट झाली की त्या ज्योतीची उपासना म्हणून नवरात्र सांगितलं। आता हे 9 दिवसाचं नवरात्र झाल्यानंतर आपलं हृदय चक्र जे आहे त्यात पहिले ठोके सुरू होतात, कारण प्राणशक्ती आपल्यामध्ये संचार करते। पार्थिव असतं ते आपल्याला सर्वांना माहिती, म्हणजे जड वस्तू दगड असतो तो स्वतःहून काही करू शकत नाही। त्या दगडात जर प्राण आला तर प्राणप्रतिष्ठा जशी आपण करून मूर्ती एखाद्या मंदिरात स्थापन करतो तशी ज्या वेळेला त्या दगडात प्राण येईल तेव्हा त्यातून मग सजीवाची उत्पत्ती होते आणि तो हा हृदय कमलाचा दिवस दसरा म्हणून आपण साजरा करतो। आणि त्यानंतर मग आपल्याला ज्ञान उपासनेने जेव्हा तृतीय नेत्र आपला उघडतो त्याला म्हणतात कोजागिरी। बरं, हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आपण सूक्ष्म तऱ्हेने फाईन ट्युनिंग म्हणतो तसं की सूक्ष्म तऱ्हेने पुन्हा वसुबारस, म्हणजे आपण जसं पूर्वी पाहिलं पशुत्वावर आपण काम करतो अशा तऱ्हेने हीच कुंडलिनी शक्ती जी मूलाधारातून निघाली प्राणशक्तीची ती परमोच्च अवस्था ती ज्या वेळेला ब्रह्मरंध्रामध्ये म्हणजे मेंदूमध्ये येऊन थांबते आणि त्या ठिकाणी जीवाशिवाचं मिलन होतं, तो हा आजचा दिवस अशात। आणि त्या ठिकाणी सहस्र ज्योतींचा प्रकाश, सहस्र सूर्यांचा प्रकाश कमी पडेल अशा तऱ्हेने अनुभव आपल्याला दिसतो। आणि त्या अनुभवासाठी म्हणून हा जो दीपावलीचा सण आहे त्यातला हा पाडव्याचा दिवस की त्या ठिकाणी सर्व सृष्टी जी आहे ती लख्ख प्रकाशाने न्हावून निघते आणि त्या ठिकाणी जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं। आणि म्हणून काय झालं की हा जो काही दीपावलीचा पाडवा आहे त्या दिवशी स्त्री पुरुष किंवा जे नवरा बायको आहेत त्यांनी दोघांनी एकत्र येण्याचं किंवा त्या दोघांचा हा एकत्र दिवस, या दिवशी साधारणतः एकमेकाला छानपैकी मसाज करून स्नान करायचं असतं, अभ्यंग करायचं। नुसतं मसाज म्हणजे अंगावरती हात फिरवण्याने नाही तर चांगली सुगंधी उटणी तेल लावून स्नान करायचं, अत्तराने पाण्यामध्ये अत्तर टाकून स्नान करावं असं म्हटलेलं आहे। त्यानंतर मग सुंदर कपडे अलंकार परिधान करायचे आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला ती स्त्री आणि पुरुष हे एकमेकाचं प्रेम जेव्हा आपापसात दाखवतात आणि त्याचं स्त्री हे नेहमी नवऱ्याला ओवाळून म्हणजे त्याला औक्षण करून ज्यावेळेला ती प्रगट करते त्यावेळेला ते सौभाग्यव्रत म्हटलेलं आहे। आता या सौभाग्यवती म्हणजे आपल्याला असं वाटतं की स्त्रीनीच सौभाग्यवती व्हायचं, तिनेच का ओवाळायचं, असं नाही। सौभाग्यवती स्त्री राहण्यासाठी नवरा हा आवश्यक असतोच, म्हणजे दोघांच्या आरोग्यासाठी असं जे व्रत आहे ते या पाडव्याच्या दिवशी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे पती पत्नी एकमेकाला विश्वास देतात, एकमेकाला भेट देतात आणि विशेषतः साधारण पुरुष ज्या वेळेला कमवत असत त्यावेळेला ते पत्नीसाठी काहीतरी विशेष खरेदी करत असत। आता सध्या स्त्री पुरुष जर दोघंही कमवत असले तरीसुद्धा काहीतरी घरासाठी म्हणून दोघांसाठी म्हणून काहीतरी वस्तू विकत आणतात, काहीतरी एक नवीन कार्य सुरू करतात। अशा तऱ्हेने हा दिवस, त्याला एक दुसरी कथा आहे की ज्यावेळेला श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगलीवर उचलला आणि त्यांची जी सगळी गोपातली म्हणजे जे वृंदावनातली आपण असं म्हणूया की सगळी गायी आणि इतर जनावरं होती ती इंद्राने त्यांच्यावरती पाऊस पाडून त्यांना मारण्याचा घाट घातलेला होता, तर ती वाचवली। त्याचा उत्सव म्हणून त्यावेळेपासून गोपगोपी जे आहेत ते ह्याचं प्रतीक गोवर्धनाचं म्हणून शेण माती असं एकत्र करून असा एखादा पर्वत वगैरे करायचा, शेण मातीची चित्र बनवून गोपगोपी करून त्या ठिकाणी खाली ठेवायचे आणि इंद्राला
जे काही यांनी कृष्णाने एक धडा शिकवला होता आणि सर्व गोपगोपींना आणि मनुष्य मात्राला वाचवलं होतं, प्राणी मात्रांना वाचवलं होतं, तेव्हापासून भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा परंपरेमध्ये ही प्राण्यांवरची जी दया आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ते जे काही होतं तर सध्या आपल्याला काय दिसतं की म्हणूनच दीपावली उत्सवामध्ये किल्ले करायची पद्धत निघाली की मातीची काहीतरी रचना करायची, डोंगर करायचा, मग त्या डोंगरावरती एखादा किल्ला आणि मग त्या ठिकाणी प्राणीमात्र ही पद्धत आहे. आपल्याला असं वाटतं की त्याच्यात काय मोठं, पण याच्यामध्ये सुद्धा एक कथा आहे आणि त्यामध्ये मनुष्याला, मुलांना स्वतःची सृजनात्मकता दाखवता येते. एक पाहिल्यानंतर कौतुक आपण सर्वजण त्याचं केलं तर त्यांनाही पाठ थोपटल्याने बरं वाटतं. अशा तऱ्हेने एकंदरीत हा दीपोत्सवीचा जो संपूर्ण महोत्सव आहे त्यातला आजचा हा पाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस, मुख्य दिवस म्हणूया. कारण आज कुंडलिनी सहस्रदल पद्मामध्ये आली आणि त्या ठिकाणी आपल्याला एकदा लख्ख प्रकाश दिसला. आपण म्हणतो तुझ्या डोक्यात प्रकाश पडतो की नाही, तो हा जो एकदा प्रकाश दिसला की संपूर्ण जीवन आनंदमय होतं. आणि तसंच तुम्हा सर्वांचं हे जीवन, सामचे जे प्रेक्षक आहेत ते आणि सर्व लोकांचं जीवन सुखी व्हावं, त्यांना दीपावलीची समृद्धी, मैत्री, शांती ही सर्व मिळावी अशी आपण या दिवशी प्रार्थना करूया, अशीच मी इच्छा करतो. शुभ दीपावली.